नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. नोटरीसाठी अजून एक माहिती घेऊन मी तुम्हाला हे व्हिडिओ बनवत आहे. ते म्हणजे की आपलं जे नोटरी रजिस्टर असतं आणि जे आपलं पावती बुक असतं ते नोटरी रजिस्टर आणि पावती बुक हे प्रत्येक वर्षी तपासलं जातं. डिस्ट्रिक्ट कोर्ट स्वतः हे आपलं रजिस्टर तपासतात आणि त्याचा रिपोर्ट देतात. त्यामुळे तुम्ही नोटरी रजिस्टर व्यवस्थित तुम्ही मेंटेन करणं गरजेचं आहे. मेंटेन करणं म्हणजे ते जे डॉक्युमेंट असेल त्या डॉक्युमेंटला नंबर देणं, त्या व्यक्तीचं नाव लिहिणं, त्या डॉक्युमेंटचं कंटेंट काय ते लिहिणं आणि ते सगळे कॉलम भरणं आणि त्याच्यावर तुमची शेवटी त्या डॉक्युमेंटच्या तिथं त्या कॉलममध्ये एक शेवटच्या कॉलममध्ये सही पण असते. आणि दुसरं म्हणजे की ज्या व्यक्तीकडनं तुम्ही ते नोटरी करताना ज्या व्यक्तीकडनं ती फी घेताय त्या व्यक्तीला पावती पुस्तकवर पण त्याची सही घेणं गरजेचं आहे. आपण पावती पुस्तक पण आपल्याला मेंटेन करायचं, म्हणजे रजिस्टर आणि पावती पुस्तक असं मेंटेन करायचं आहे. आणि ते तुम्हाला केल्याशिवाय तुम्हाला तो रिपोर्ट मिळणार नाही मग. आणि हे रिपोर्ट आपल्याला खूप गरजेचे असतात रिन्युअलसाठी. त्यामुळे नोटरीचं रजिस्टर व्यवस्थित मेंटेन करा. काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारा. पावती पुस्तक पण व्यवस्थित मेंटेन करा. थँक्यू, बाय.